राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक, पाणी टंचाईसह राज्यातील महत्त्वाच्या समस्यांवरती चर्चेची शक्यता। माजी आमदार संग्राम थोपटेंचा काँग्रेसला रामराम, रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीमध्ये भाजपात प्रवेश। शरद पवार आणि खासदार सुनेत्रा पवार बारामतीमध्ये विद्याप्रतिष्ठानमध्ये बैठकीसाठी एकत्र। युगेंद्र पवारांनी वाढदिवशी घेतल्या काकूंचा आशीर्वाद। महाराष्ट्रात जळगाव जिल्ह्यामध्ये आहे किडनी बाधितांचं गाव। गावातील 60% नागरिक किडनीच्या आजारांनी त्रस्त, 5 जणांचा मृत्यू। चौगावातील गावकऱ्यांची व्यथा पुढारी न्यूजवर। देशभरात इंस्टाग्रामवरती बनावट नोटा विक्री करणाऱ्या रील्सचा सुळसुळाट। 1 लाख रुपयामध्ये 5 ते 10 लाख बनावट नोटा मिळतील अशी जाहिरात। पोलीस कधी कारवाई करणार असा प्रश्न उपस्थित। राज्य सरकारकडून धर्मादाय रुग्णालयासाठी नवे निर्देश जारी। अनामत रकमेअभावी उपचार न थांबवण्याच्या सूचना। आपत्कालीन परिस्थितीमध्ये रुग्णांवर प्राधान्याने उपचार करण्याचे निर्देश। सोलापुरातील डॉक्टर शिरीष वळसंकर आत्महत्या प्रकरणामध्ये मोठी माहिती समोर। वळसंकरांनी आत्महत्येच्या आधी मृत्यूपत्रात बदल केल्याची माहिती। मृत्यूपत्रात बदल का केला याचा तपास सुरू। राज्यातील अनेक भागांमध्ये पाणी टंचाईचं मोठं संकट। अनेक ठिकाणी दूषित पाणी पुरवठा। लाडक्या बहिणींना करावी लागते पाण्यासाठी वणवण। मुंबईसह ठाणे, पालघर, रायगडला आज उष्णतेच्या लाटेचा येलो अलर्ट। तर विदर्भामध्ये उष्णतेची लाट आणखी तीव्र होण्याची शक्यता। मुंबई ठाण्यासह सर्व महापालिका क्षेत्रांमध्ये धावणार ई-बाईक टॅक्सी। ओला उबेरला न जुमानता सरकारचा निर्णय। राज्यातील 1 लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या सर्व शहरांमध्ये ई-बाईक टॅक्सीची सेवा। अखेर सोन्यानं पार केला 1 लाख रुपयांचा टप्पा। सुवर्णनगरी जळगावमध्ये सोनं 1,01,000 रुपये प्रतितोळा।